नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण लकी नंबर आणि डेस्टिनी नंबर बघणार आहोत, म्हणजे तुमचा मूल अंक आणि तुमचा भाग्यांक बघणार आहोत। तर सुरू करूया। तर हा मूल अंक आणि भाग्यांक काय असतो, तर अर्थात हा तुमचा एक लकी नंबर असतो। तुम्ही खूप लोकांना बघितलं असेल, एकाच नंबरची गाडी किंवा एक नंबर असतो तो वारंवार त्यांच्या लाईफ मध्ये रिपीट करतात किंवा यूज करतात। तर याची कुठं ना कुठं गोष्ट भाग्यांक सोबत जोडलेली असते। मग भाग्यांक म्हणजे काय की तुमचा भाग्याचा अंक, तुमचा भाग्याचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थात तुम्ही बघितलं असेल की आपण कष्ट करतो किंवा आपण खूप ट्राय करतो, पण एखाद्या गोष्टीवर आपण हुकून जातो, तो म्हणजे आपलं लक। तर अर्थात आपलं लक आपल्या सोबत जर नसेल किंवा आपलं लक जर आपल्यासाठी काही काम करत नसेल, तर तुम्ही या नंबरचा यूज करू शकतात। तर कशा प्रकारे तुम्ही तुमचा मूल अंक आणि भाग्यांक काढायचं ते बघूया। सगळ्यात आधी मूल अंक बघूया। तर मूल अंक म्हणजे काय, तर जर तुमचा जन्म जर 1 ते 9 तारखेमध्ये जर झाला असेल तर तुमचा मूल अंक जो आहे हा तोच होय। परंतु जर तुमचा जन्म डबल तारखेमध्ये झालेला आहे, 11, 22, 23, 24, 28, तर तुम्हाला त्याची बेरीज करायची आहे। फक्त त्या आकड्याची तुम्हाला बेरीज करायची आहे। आता उदाहरणार्थ माझा जन्म 11 तारखेला झालेला आहे, तर मी त्याची जर बेरीज केली तर ती 2 येते, तर माझा जो मूल अंक असेल हा 2 असेल अशा प्रकारे। तर तसेच जो मूल अंक आहे हा कधीही डबल अंकाचा नसतो, हा सिंगल आकड्याचाच असतो। ही गोष्ट कायम लक्षामध्ये ठेवा। तसेच आता बघूया भाग्यांकाकडे। तर भाग्यांची जी बेरीज आहे ही थोडीशी तुम्हाला मोठीशी करावी लागणार आहे। तर कशा प्रकारे करायची ती बघूया। तर यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण जन्मतारीख लागणार आहे। दिवस, महिना आणि वर्ष या संपूर्ण जन्मतारखेची तुम्हाला बेरीज करायची आहे। तर आता उदाहरण म्हणून मी इथे घेते 9/5/2003। जर आपण याची बेरीज केली तर ती 19 येते, आणि 19 ची जर बेरीज केली तर ती 10 येते, आणि 10 ची जर बेरीज केली तर ती 1 येते। तर या व्यक्तीचा भाग्यांक काय असेल, हा 1 असेल। तर अशा प्रकारे तुम्ही भाग्यांक काढू शकता, अशा प्रकारे तुम्ही मूल अंक काढू शकता। फक्त तुम्हाला यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची आहे, जो तुमचा भाग्यांक आणि मूल अंक असतो हा कधीही डबल नसतो, तो एक सिंगल आकडाच असतो, आणि तो जो आकडा असतो हा 1 ते 9 मध्येच असतो। ही गोष्ट तुम्ही कायम लक्षामध्ये घ्या। तुमची जन्मतारीख घ्या, जोपर्यंत एक सिंगल आकडा येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची बेरीज करायची आहे। तुमचा मूल अंक आणि तुमचा भाग्यांक जो आहे हा तुम्हाला समोर बघायला भेटत। तर आधी बघूया याचा आपण वापर कशा प्रकारे करू शकतो। तर या अंकाचा वापर तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये कुठेही करू शकता। आता उदाहरणार्थ एखादा आकडा जो आहे हा मी सहज माझ्या हातावर काढला, तर तो तुमच्यासाठी एक लक सारखा काम करेल। ही गोष्ट कायम लक्षामध्ये घ्या। जो तुमचा भाग्यांक आहे हा तुम्ही तुमच्या हातावर हिरव्या पेनने काढायला सुरुवात करा, तुम्हाला चांगलाच फरक बघायला भेटेल। तसेच आता मोबाईल म्हणायला गेलं तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर मध्ये ऍड करू शकता, तुम्ही तुमच्या ईमेल आयडी मध्ये ऍड करू शकता, किंवा तुम्ही एखादा अकाउंट बनवत आहात त्यामध्ये देखील तुम्ही ऍड करू शकता। हा जो आकडा आहे हा तुम्हाला एक लक देतो, ही गोष्ट कायम लक्षामध्ये घ्या। कारण की अर्थात काय होतं ना, की आपल्यासोबत जर आपलं लक असेल तर अर्थात आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती आपल्याला नक्कीच भेटते। आपण छोट्या छोट्या गोष्टी काय होतो आपल्याकडून त्या गोष्टी निघून जातात, तसेच हे जे लक आहे ते तुमच्यासाठी काम करायला सुरुवात आणि भाग्यांच्या गोष्टी आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा भाग्यांक आणि मूल अंक जाणून घेऊ शकतात। व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या।